छत्रपती संभाजीनगरमध्ये 12वीच्या परीक्षेत कॉपीचा अक्षरशः सुळसुळाट पाहायला मिळालाय। ओहर मधल्या एका परीक्षा केंद्रामध्ये एकाच वेळी 125 विद्यार्थी बसवले। 125 विद्यार्थ्यांपैकी 124 विद्यार्थ्यांनी एकाच पर्यायाला टिक मार्क केली। परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपीचा हा सगळा प्रकार उघडकीस आला। संस्था सचिवाच्या कार्यालयामध्ये अत्याधुनिक झेरॉक्स मशीन सुद्धा आढळून आलेलं आहे। दृश्य सध्या आपण पाहतोय 125 विद्यार्थी बसवले गेले, यातल्या 124 विद्यार्थ्यांनी एकाच पर्यायाला टिक केली। सामूहिक कॉपीचा हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे। संभाजीनगर मधली ही बातमी आपण बघतोय। 12वीच्या परीक्षेत हा कॉपीचा सुळसुळाट पाहायला मिळाला। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी सुमित पवार आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुमित, या सगळ्या संदर्भात आणखी काही खुलासा झालेला आहे का? नक्कीच। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काल कॉपी बाजारांचा सुळसुळाट बघायला मिळाला। वैजापूर या ठिकाणी देखील कॉपींचा खच आढळून आल्याने त्या ठिकाणी 17 जणांवर कारवाई उच्च व माध्यमिक विभागाने केलेली आहे। दरम्यान अशाच प्रकारे जटवाडा रोडवरील ओव्हर गावात देखील एकाच रूममध्ये 25 विद्यार्थी बसवण्याची प्रशासनाने मुभा दिलेली आहे। पण मात्र त्याच रूममध्ये 125 विद्यार्थ्यांना बसवून सामूहिक कॉपीचा प्रकार या प्रकरणी उघडकीस आलेला आहे। आता या प्रकरणी उच्च माध्यमिक विभागाने कठोर पावले उचलायला सुरुवात केलेली असून कारवाई करण्याचा अहवाल आजपासून सादर करण्याची मागणी केलेली आहे। त्याचबरोबर ओव्हर गावात देखील कारवाई आता सुरू होणार आहे। जी सुमित, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।